नमस्कार, माझे नाव नेत्रा महेश गोशट्टे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पूस आहे. विकसित भारत अंतर्गत योजना, महिलांच्या समस्या आणि उपाय यांच्यावर मी माहिती सांगणार आहे. महिलांच्या समस्या. महिलांच्या अनेक समस्या आहेत, ज्यात शिक्षणाचा अभाव, आरोग्य समस्या, लैंगिक भेदभाव आणि हिंसाचार यांसारख्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांचा समावेश होतो. ग्रामीण भागात आजही अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते, तर नोकरी करणाऱ्या महिलांना आरोग्य आणि कामाच्या ताणाशी संबंधित समस्या भेडसावतात. याशिवाय समाजात आजही महिलांवरील हिंसाचाराचे प्रमाण चिंताजनक आहे. प्रमुख समस्या. शिक्षण. ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणाकडे आजही दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या विकासात अडथळा निर्माण होतो. आरोग्य. कामाच्या गडबडीत महिला अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, ज्यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. हिंसाचार. महिलांवरील हिंसाचार ही एक गंभीर समस्या आहे, जी सामाजिक आणि कौटुंबिक स्तरांवर अनेक महिलांना त्रास देते. आर्थिक विषमतेमुळे अनेक महिलांना संधी मिळत नाहीत, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत होते. सामाजिक. कामाच्या ठिकाणी आणि समाजात लैंगिक भेदभाव ही एक मोठी समस्या आहे, ज्याचा महिलांच्या प्रगतीवर परिणाम होतो. धन्यवाद. स्टार्ट. नमस्कार, माझे नाव आराध्य शशिकांत पाव. मी इयत्ता 6वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पूस आहे. मी आज महिलांच्या समस्यावर उपाय सांगणार आहे. महिलांच्या समस्यावर उपाय म्हणून शिक्षण, आरोग्य सेवा, आर्थिक स्वातंत्र्य आणि समतेवर आधारित वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे. यासोबतच व्यसनमुक्तीसाठी कडक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी करणे, कौटुंबिक हिंसाचाराविरोधात जागृती वाढवणे आणि महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार देणे यांसारख्या उपायांना महिला सक्षमीकरण साधता येते. शिक्षणाद्वारे महिलांना शिक्षण करणे आवश्यक आहे, कारण शिक्षणाने त्यांना त्यांचे हक्क आणि संधीचा जाणीव होते. शिक्षणातून महिलांना चांगली आरोग्य सेवा आणि उपजीविकेच्या संधी मिळते. आरोग्याद्वारे महिलांना आरोग्यविषयक समस्यांवर वेळीच लक्ष देऊन त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवणे आवश्यक आहे. गरोदरपणा आणि इतर आरोग्य समस्यांबाबत जागरूकता वाढते. आर्थिक स्वातंत्र्याद्वारे महिलांना शिक्षण आणि उद्योजकतेच्या संधी देऊन आर्थिक दृष्टी सक्षम बनवते. महिलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या कामाच्या ठिकाणी समानतेचा वातावरण तयार करणे. समाजातील सुधारणाचे द्वारे कौटुंबिक जबाबदारीमध्ये समान वाढ आणि निर्णय प्रक्रिया महिलांचा सहभाग वाढते. व्यसनमुक्तीमुळे आणि हिंसाचाराविरुद्ध कार्यदेशी कारवाई करणे आणि व्यसनमुक्ती आणि जनजागृती करणे, समाजातील समानता आणि स्त्री पुरुष समानतेची भावना रुजवते. धन्यवाद.